उन्हाळा म्हटलं की तो आईस्क्रीमशिवाय अपूर्णच असतो आणि आईस्क्रीमसाठी मुलांचा हट्ट असतो. पण प्रत्येक वेळी बाहेरून आईस्क्रीम आणून ती मुलांना देणं त्यापेक्षा आपण घरीच छान होममेड अशी खूप सोप्या पद्धतीने आईस्क्रीम तयार करू शकतो. अशाच एका सोप्या पद्धतीने आज मी राजभोग आईस्क्रीम तयार केलेली आहे आणि त्याची रेसिपी तुमच्याबरोबर आता शेअर करते. तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवते आहे. साधारणतः अर्धा लिटर दूध आपल्याला त्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये टोस्ट टाकायचं आहे. तर मी इथे रस्कचे टोस्ट घेतलेले आहेत. तुम्हाला जे टोस्ट इथे वापरायचं असेल तुम्ही इथे वापरू शकता. तर साधारणतः मी इथे 6 टोस्ट घेतलेले आहेत. त्यानंतर यात आपल्याला काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर मी इथे काजू बदाम टाकलेले आहेत आणि 2 ते 3 वेलची टाकली. त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी साखर टाकते आहे आणि थोडं दुधामध्ये केसर घालून ते दूध यामध्ये टाकते आहे. आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत याला मिक्स करायचं आहे. हे लवकरच सॉफ्ट होऊन जातात. त्यानंतर ते मिश्रण थंड झाल्यानंतर याला आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना याला खूप पातळही ठेवायचं नाही आहे आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आहे. जर हे घट्ट झालं असेल तर यामध्ये तुम्ही थोडं दूध घालू शकता. तर हे मिश्रण मी एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढते आहे, ज्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये बघू शकताय एवढं पातळ आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. हे कंटेनर बंद करून आपल्याला फ्रीझरमध्ये जवळपास 4 तास सेट करायला ठेवायचं आहे. तर 4 तास झालेले आहे. 4 तासानंतर मी ही आईस्क्रीम काढते आहे. 4 तासाचा वेळ पण मुलांना जरा जास्तच वाटला, कारण एवढ्या वेळपर्यंत आईस्क्रीम खायचं आहे म्हटलं आणि कंट्रोल करणं त्यांना काही झालं नाही. तर बघा, खूप छान अशी आईस्क्रीम सेट झालेली आहे. मस्त तयार झालेली आहे. मुलं ही आईस्क्रीम खाऊन खूप खुश झालेत, कारण खूप भारी झालेली होती. च्या घरी अशी सोप्या पद्धतीने ही आईस्क्रीम तयार झाली आणि मुलं अगदी खुश झालेत. ही आईस्क्रीम नक्की तुम्ही पण घरी करून बघा. तुम्हाला पण ही खूप आवडणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.